ओम ज्ञानांबराय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. जर तुमचा स्वामींवरती पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला हे श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आता आपण ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ अष्टक. वडाखाली बैसला योगी राणा, ज्या पाहता शांती मिळे मनाला. समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल, स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल. चिंतामणी समर्थ स्वामी मांगल्य मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. ब्रह्मांड नायक अजाणुबाहू, यती हा रुळते गळ्यात गुरूंच्या रुद्राक्ष माळा. टिळा चंदनी भारी सतेज कांती कर, भक्त हो स्वामींची भक्ती. आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे चिंताता, साठवनिया करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे, अनुभूती करा भक्त ही स्वामींची भक्ती. असे स्वामींचे नाम समर्थशील मुखे, गरजता आधी व्याधी टाळेल. भक्तावर करी समर्थ अलोट प्रीती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. करिता अखंड स्वामी चरणांची सेवा, मनोज जीवास लाभेल खरा विसावा. स्वामी समर्थ योगेश्वर दत्त मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. जवळी असेल जरी शुद्ध भक्ती, शिदोरी स्मरणार्थ धावूनी समर्थ भक्तास तारी. समर्थ भक्तास भक्तीस भक्ती करा, शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. वाटोय जीवा सजरी, सार्थ नर जन्म व्हावा. जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखी म्हणावा. निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. आणि अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ अष्टक ऐकले असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला अष्टक सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा हा कधी येतो आणि कधी जात असतो. जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढंच तुम्ही केले पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील.
पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांच्या मागे पळू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल जीवन आपल्याला देवाने दिले आहे, त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढंच आपण केलं पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्म आपला एकच असा सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्याच्या आयुष्यात येत असतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका. आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढंच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगली ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ही हमी मी तुम्हाला देतो, कारण माझे तसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घाई घेऊ शकत आणि आपण हे निर्णय घेऊ नाही शकत. इकडे एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही झाले पाहिजे आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केले पाहिजेत. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधी होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली आणि म्हणजे ते आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच होत असते आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला पण तुमचं मन चांगलं नसलं आणि दुसऱ्याविषयी तुम्ही द्वेष मनात धरला तर तो पैसाही काही उपयोगाचा नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत कधीही चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कमी पैशामध्येही सुख लाभेल आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. एवढंच तुम्ही करा. आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे, पण माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही तेथे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही, जात तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची कर्म करत असताना नक्कीच घाबला. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल, पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे आणि एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतल्या तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत होते. जसा स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते त्यांचं रूप दाखवत नसतात, ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती
आपल्यात हवे आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जायचं आहे, आणि व्यक्ती महत्वाची जर असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यामधून मिळाले असेल. म्हणून कधीही व्यक्ती जपायला शिका, आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधरवायला शिका, आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मौका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची कामं ही रखडलेली असतात, आणि मग ती कामं करण्यासाठी कुणीच येणार नाही. ती तुम्हाला तुमचीच करावी लागतील, एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा आणि सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल, आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं, आणि तेव्हा आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा, आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे, एवढंच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा, आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो, तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा, आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्याचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचे आहे, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे, आणि कुणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत केली पाहिजे. आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल, आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना जे व्यक्ती निवडता त्यांच्याकडे तुम्ही निर्भयपणे लक्ष ठेवले पाहिजे, आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका, आणि नक्कीच त्या माणसापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःख रूपी फळे ही भोगावीच लागतात, आणि ती भोगावीच लागणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कुणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे मात्र चुकीचं आहे. ते स्वामींना सर्व काही कळत आहे. म्हणून कोणाला खोटे बोलू नका
आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात आणि या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडलात तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळ माफ करणार नाहीत, हे तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतात ज्यांच्यात ती करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस नक्कीच येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस येतील. आणि स्वामींवर ज्याचा अढळ विश्वास असतो आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो, पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटवून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन जे लोकांचं असतं ना त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे. कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात आणि ते आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात. कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर, सन्मान आणि माणुसकी असते आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. आणि तसेच आपले स्वामीही आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू 1 पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे घेऊन जाईल. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये. कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्याचे दोन्ही चाकं जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोघी लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. तरच नाते हे पूर्णपणे टिकत असते आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बांधवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटेही दाखवतील बरं. मग हे स्वीकारावं लागते. क्योंकि जब तक हे जिंदा तब तक हे आपली निंदा. म्हणून निंदा तर लोक करत राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो, मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते बरं. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं. कारण समोरचा व्यक्ती सुद्धा कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तशीच फळं स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या स्वकष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे ना, ते तुम्ही बिंदासपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला फळंही चांगली मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हे जे सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात आणि म्हणून त्याच्या अंतविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं.
आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला शिकली पाहिजेत. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नक्कीच असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न करत राहा, वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. तर बांबूचे झाड जसे 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंही वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की ते एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की मग त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात, म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो. आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही, म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे. आणि या कष्टाचा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची की निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल आणि तुमच्या कामाला बोलवत असेल ना आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता असे व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही त्यांच्या राहिले पाहिजे, एवढंच लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच आणि अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. मग तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो. म्हणून कुणासोबतही वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कोणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कोणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो ते जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, एवढं लक्षात घे बाळा, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले ना त्यातील एक कणही मला कमी अजिबात करता येणार नाही. म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा, कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करू देणार नाही, एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहीन. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळ जीवन, नित्य करावे तुझेच पूजन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा, असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक टेकून तुम्हाला मागतो. आणि एवढंच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी ह्या आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्याच्यावर जसं काम कराल तसं तुम्हाला पुढे यश हे मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असतं ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची अजिबात तुम्हाला गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही.
आणि तुम्हाला काही टोचू पण देणार नाही. स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय, एवढं लक्षात घ्या. आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात तुम्ही घेतले पाहिजे की कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा, एवढं लक्षात घ्या. आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा, तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळा द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त हार मानू नका. आणि जोपर्यंत जीवन आहे ना, तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे, एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्यांनी भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा असतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात आणि दुसऱ्याविषयी चांगले विचार असतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना, तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. जसे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातली भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे कितीही संकट आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल. आणि माणुसकी तर तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरले पाहिजे. आणि माणुसकी जेवढी जपाल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना, त्याला देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील त्या मी दूर करायला तयार आहे. तेही मी दर्शन देईल आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव, नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहीन, एवढं मी अभयवचन तुला देत आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. गोष्ट जर चुकीची असेल ना तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही केला पाहिजे. आणि गोष्ट जर चांगली असेल ना तर नक्कीच त्याला स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचं धन कधीच अजिबात लुबाडू नका, कुणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील. आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडाल ना तर तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि तुम्ही जर जळत असाल ना कोणावर तर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्की स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे बाळांनो, फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी माझा हात असेलच. कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात हसलं नाही पाहिजे. कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहिजे. आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा,
कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधी कुणाच्या परिस्थितीवर हसू नका, कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून तुम्ही केलं पाहिजे. लक्षात द्या, देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, जो तुमचं वाईट करेल ना देव त्याचंही वाईट करेल, आणि तो जर दुसऱ्याचे वाईट करेल ना तर त्याचंही देव वाईट करेल. पण तुम्ही दुसऱ्याचे चांगले कराल तर नक्कीच देव तुमचा सुद्धा चांगला करेल, आणि तुम्ही दुसऱ्याचे वाईट कराल तर देव तुमचं पण वाईट करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर जीवनात खूप अडचणी येत असतील आणि तुम्हाला खूप त्रास होत असेल तर स्वामींच्या दरबारात जायला विसरू नका आणि स्वामींना नमस्कार करा आणि स्वामींकडे काही मागू नका. फक्त एवढं म्हणा की जे दिलं त्यासाठी तुमचे भरपूर मनापासून धन्यवाद आणि आभार. बस एवढंच म्हणून या आणि स्वामींना प्रत्येक वेळेस धन्यवाद म्हणायला शिका आणि काहीही मागू नका. स्वामींना तुमच्यापेक्षा जास्त कळत असतं. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करून नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, तुम्ही आपल्या आयुष्यात नक्कीच आकर्षणाचा नियमाचा उपयोग केला पाहिजे आणि तो तुमचे आयुष्य बदलून टाकू शकतो. आता जे लोक अशा प्रकारचं जादूमय चमत्काराने भरलेलं आश्चर्यकारक जीवन जगतात ते आणि इतर लोक यांच्यामध्ये एकुलता एक फरक एवढाच आहे की जादूमय जीवन जगणारे लोक त्यांना हव्या त्या मनपसंत गोष्टी आपोआप स्वयंकीनं आकर्षित करतात आणि जेथे जातात तेथे त्यांच्या बाबतीत चमत्कारच घडत असतात, कारण ते नेहमी आकर्षणाचा नियम सहजतेने उपयोगात आणत असतात. त्यांच्यासाठी हे काहीतरी कधीतरी करण्याची गोष्ट नव्हे, त्या गोष्टींचा नेहमीच वापर करत असतात. आता मी तुम्हाला 2 खऱ्या घटना सांगणार आहे आणि या घटना दर्शवितात की आकर्षणाचा नियम किती सशक्त असतो आणि ब्रह्मांडाची रचना आणि कार्य किती अचूकतेनं होतं ते. पहिली घटना जेनी नावाच्या एका स्त्रीबाबत आहे. तिनं द सिक्रेटची DVD विकत घेतली आणि रोज ती एकदा तरी ती DVD पाहायचीच आणि रहस्य ज्ञान हे आपल्या रोमारोमात भिनलं पाहिजे असं तिला वाटायचं. खास करून बॉब प्रॉक्टरचा तिच्यावर खूप प्रभाव पडला होता आणि त्यांची भेट झाली तर किती छान होईल असं तिला वाटायला लागलं. आणि एके दिवशी सकाळी जेनी आपलं टपाल पाहत होती आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. पोस्टमननं चुकून बॉब प्रॉक्टरचा नावाचा एक लिफाफा तिच्या टपालात टाकला होता आणि जेनीला हे माहीत नव्हतं की बॉब प्रॉक्टर तिच्या घरापासून फक्त 4 बॉक्स अंतरावर राहत होते. आणि एवढंच नव्हे तर जेनीच्या आणि बॉब प्रॉक्टरच्या घराचा नंबरही सारखाच होता. लगेच तिनं तो लिफाफा उचलला आणि तो योग्य पत्त्यावर पोहोचवण्यासाठी म्हणून ती त्या ठिकाणी गेली. आणि कल्पना करा काय झालं असेल बरं. मग त्यातून जेनीला एक सुखद धक्का मिळाला आणि त्या घराचं दार उघडलं आणि समोर साक्षात बॉब प्रॉक्टर. बॉब प्रॉक्टर क्वचितच घरी असायचे, कारण व्याख्यानं प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून ते जगभर फिरत असतात. पण वैश्विक शक्तींची रचनाच अचूक असते आणि टायमिंगही परफेक्ट. अजून वेळ साधली गेली. जेनीच्या मनातील एक विचार की बॉब प्रॉक्टरची भेट होणं किती भाग्याचं असेल. पहा, आकर्षणाच्या नियमानं व्यक्ती, परिस्थितींची घटना यांची कशी योग्य रचना केली आहे. आणि जेनीच्या मनातील विचाराला अस्तित्व आलं आणि बॉब प्रॉक्टरची भेट घडणं ही घटना प्रत्यक्षात साकारली. दुसरी घटना एका 10 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत घडली. त्यानं नाव कॉलिन आणि या कॉलिनला द सिक्रेट फिल्म खूप आवडली होती. कॉलिन आणि त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय डिस्ने वर्ल्ड पाहण्यासाठी एका आठवड्याच्या सहलीला गेले होते आणि पहिल्या दिवशी त्यांना खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी कॉलिनने मनात अत्यंत प्रबळ विचार आणला की उद्या मी सर्व छान मोठ्या राईड्स घेणार, पण मला रांगेत वाट पाहत उभं राहावं लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलिन आणि त्यांचे कुटुंबीय एक पॅक कॉट सेंटरजवळ गेटवर होते. पार्क उघडल्यानंतर डिस्ने वर्ल्डच्या एका कर्मचाऱ्यानं त्यांच्याजवळ येऊन सांगितलं की ते एप कॉटचं त्या दिवशी पहिलं कुटुंब होतं आणि फर्स्ट फॅमिली म्हणून त्यांना VIP सेटचं स्टेटस दिला गेला आणि दिवसभर त्यांच्याबरोबर एक स्टाफ मेंबर होता आणि त्यांना सर्व महत्त्वाच्या राईडसाठी 1 ऑन पासेस दिले होते. आणि कॉलिनच्या इच्छेप्रमाणेच नव्हे तर त्याहूनही अधिक त्याला हवं ते मिळालं. शेकडो परिवार त्या दिवशी सकाळी एकटॉक सेंटरमध्ये जाण्यासाठी वाट पाहत होते, पण त्यांचा परिवारच फर्स्ट फॅमिली म्हणून का निवडला गेला याबद्दल कॉलिनच्या मनात जरा सुद्धा शंका नव्हती. त्याला पक्की खात्री होती हे सगळं आकर्षणाच्या नियमामुळे झालं आणि हे घडलं कारण त्याला रहस्य माहीत होतं. दुसरी
कोणतीही गोष्ट तुमची मानसिक प्रतिमा साकार होण्यात अडथळा आणू शकत नाही, फक्त एक गोष्ट सोडून, की ज्या शक्तीनं ही मानस प्रतिमा उत्पन्न झाली आहे, आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. लोक काही काळ या रहस्य ज्ञानानं अगदी भारून जातात आणि ते या रहस्य ज्ञानाचे समर्थकही बनतात. असे लोक सांगतात, मी प्रेरित झालो आहे आणि मी या कार्यक्रमात सहभागी झालो आहे आणि आता मी माझं जीवन बदलून टाकणार आहे, परंतु परिणाम मात्र दिसून येत नाहीत. खरं तर पृष्ठभागाखाली सारं काही बाहेर येण्यासाठी तयार आहे, परंतु वरवरच्या गोष्टी पाहून तो म्हणतो की हां, काही उपयोग नाही होत, आणि मग पुढचं तुम्हाला माहीतच आहे. वैश्विक शक्ती म्हणतात आणि तुमची इच्छा हीच माझ्यासाठी प्रमाण आणण्या. आणि जेव्हा तुम्ही शंकेच्या एका विचाराला देखील मनात थारा देता ना, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तसेच अनेक विचार एका मागोमाग एक मनात घुसतात. आणि म्हणूनच ज्या क्षणी शंकेचा विचार मनात येईल त्या क्षणी तो झटकून टाका आणि तो विचार बाहेर जाऊ द्या. आणि त्या जागी असा विचार मनात आणा की मला माहीत आहे की ही गोष्ट मला मिळणारच आहे आणि मला तशी पूर्ण खात्री आहे. आणि या विचाराचा प्रत्यय घ्या आणि अनुभव नक्कीच घ्या. आकर्षणाचा नियम समजून घेतल्यानंतर मला तो वापरून पाहायचा होता, असे जॉन ॲसराफ म्हणतात. आणि खरोखर तसं घडतं का ते पाहायचं होतं. 1995 मध्ये मी एक बोर्ड तयार केला ज्याला मी विजन बोर्ड म्हणतो. आणि जी गोष्ट मला आकर्षित करायची असेल, जी गोष्ट मला मिळवायची असेल, उदाहरणार्थ कार, घड्याळ, माझ्या स्वप्नातील जीवनसाथी, मला हव्या असलेल्या गोष्टीचं चित्र मी त्या बोर्डवर लावत असे. आणि माझ्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या रोजच हा बोर्ड माझ्या नजरेला पडत असे. आणि मग मी ती मानस प्रतिमा बनवायला सुरू करत असे. आणि ती वस्तू खरोखरच माझ्यापाशी असल्याचा प्रत्यय मी घेत असे आणि स्वतःला त्या अनुभव स्थितीला नेत असे. काही दिवसांनी मला ते शहर सोडून दुसऱ्या शहरात जाण्याचा प्रसंग आला. आम्ही सर्व फर्निचर सामानाचे पेटरे बॉक्सेस स्टोअरमध्ये ठेवले, कारण 5 वर्षात 3 शहरं बदलावी लागली. शेवटी मी कॅलिफोर्नियात पोहोचलो. तेथे एक घर खरेदी केलं आणि 1 वर्षभर मी त्या घरात नूतनीकरण सजावट करत होतो. आणि नंतर मग मी माझ्या जुन्या घरातील सर्व सामान आणलं. आणि एके दिवशी सकाळी माझा मुलगा किनन माझ्या ऑफिसमध्ये आला आणि 5 वर्षापूर्वी बंद करून ठेवलेला एक बॉक्स त्याला माझ्या दारात दिसला. किनननं विचारलं, या बॉक्समध्ये काय आहे डॅडी? मी म्हटलं, ते माझे विजन बोर्ड आहेत. मग त्याने विचारलं, विजन बोर्ड म्हणजे काय? मग त्याने मी त्याला सांगितलं, या बोर्डवर मी माझं जीवन लक्ष लिहितो. मला जे साध्य करायचं असेल ते लिहितो. मला जी गोष्ट मिळवायची असेल त्याची चित्र कापून लावतो. आणि अर्थातच 5.5 वर्षाचा मुलगा हे सर्व समजणं शक्यच नव्हतं. म्हणून मी त्याला म्हटलं, बेटा चल, मी तुला हे विजन बोर्ड्स प्रत्यक्षात दाखवतो, मग तुला सहज समजेल. मी तो बॉक्स उघडला आणि एका विजन बोर्डवर त्या घराचं चित्र होतं ज्याची मी 5 वर्षापूर्वी मानस प्रतिमा पाहत होतो. आणि आश्चर्याचा धक्काच बसला. आत्ता आम्ही त्याच घरात राहत होतो आणि त्या घरासदृष्ट घर नव्हे, तर त्या अगदी तेच घर मी माझ्या स्वप्नातील घर खरोखरच विकत घेतलं होतं. आणि ते रिनोव्हेट केलं, त्यात सुखसोयी निर्माण केल्या आणि त्याची सजावट केली. आणि माझ्या ते लक्षात देखील नव्हतं. त्या घराच्या चित्राकडे पाहून माझे डोळे भरून आले आणि मी अगदी भावनाकाश होऊन गेलो. किननने विचारले, डॅड तुम्ही का रडता? मला समजलं होतं आकर्षणाचा नियम कसं काम करतो ते, आणि हा नियम अचूक काम करतो ते. मानसचित्र पाहण्यातील सामर्थ्य मला शेवटी कळलं होतं. आणि मी जे वाचलं ते सर्व मला आत्ता उमगलं होतं. ज्या ज्या गोष्टीवर मी जीवनभर काम केलं ते सर्व कसं घडलं हे मला आत्ता समजत होतं. आणि माझ्या सर्व कंपन्या मी कशा उभारल्या हेही मला कळालं. माझ्याही नकळत माझ्या स्वप्नातील घरच मी घेतलं आणि तेही असंच. आणि याच आकर्षणाच्या नियमानुसार मानस प्रतिमा पाहण्याच्या प्रभावी प्रक्रियेमुळं, आणि मला ते कळलंही नव्हतं. कल्पनाशक्ती ही सर्व काय आहे आणि करविती आहे. कल्पना ही जीवनातील आगामी आकर्षणाचं पूर्वदर्शन आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, विजन बोर्डवर तुमच्या कल्पनाशक्तीला उड्डाण करू द्या आणि तुम्हाला जे जे हवं आहे त्या सर्व गोष्टींची चित्र तेथे असू देत. तुमचं जीवन तुम्हाला कसं असावंसं वाटतं ते चित्रही असू देत. तुमचा विजन बोर्ड अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमच्या तो रोज नजरेला पडेल. आणि जसं जॉन ॲसराफनं केलं, त्या गोष्टी मिळालेल्याच असल्याचा भावना अनुभवा. आणि जेव्हा तुम्हाला हव्या त्या गोष्टी खरोखरच मिळतील तेव्हा कृतज्ञतेनं मन भरून जाऊ द्या. आणि आता तुम्ही जुनी चित्र काढून टाकून नवी चित्र तेथे लावू शकता. आणि आकर्षणाचा नियम मुलांना समजून देण्यासाठी यांच्यासारखा दुसरा मार्ग नाही. विजन बोर्ड बनवल्यामुळे जगातील तमाम पालकांना आणि शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळू शकते. आणि द सिक्रेट
वेबसाईट फोरममधील एका व्यक्तीने आपल्या व्हिजन बोर्डवर द सिक्रेट DVDचं चित्र लावलं. त्यानं द सिक्रेट फिल्म पाहिली होती, परंतु त्याच्याजवळ DVD नव्हती. त्यानं व्हिजन बोर्डवर ते चित्र लावल्यानंतर 2 दिवसांनी मला आंतरिक प्रेरणा मिळाली की द सिक्रेट फोरमवर पोस्टिंग झालेल्या पहिल्याच 10 जणांना मी DVD बक्षीस म्हणून द्यावी आणि मोफत द्यावी. त्या 10 जणांमध्ये हा माणूसही होता आणि आपल्या व्हिजन बोर्डवर चित्र लावल्यावर फक्त 2 दिवसांनी त्याला ती DVD मिळाली. आणि द सिक्रेटची DVD असो वा घर, एखाद्या गोष्टीची अशी निर्मिती करणं आणि ती मिळवणं यातील आनंदच अद्भुत आहे. आणि मानस प्रतिमा निर्माण करून एखादी गोष्ट मिळवण्याचं एक प्रभावी उदाहरण माझ्या आईच्या अनुभवातून मिळेल. माझ्या आईला एक नवीन घर घ्यायचं होतं. त्या विशिष्ट घरासाठी इतरही अनेक लोकांनी ऑफर दिली होती. माझ्या आईनं ते घर आपलं व्हावं यासाठी रहस्य ज्ञानाचा वापर करायचं ठरवलं. तिनं बसून आपलं नाव आणि त्याखाली त्या नव्या घराचा पत्ता लिहून पुन्हा पुन्हा लिहून काढला आणि तेही ती करतच राहिली. आता तिला तो नवा पत्ताच आपला वाटू लागला. नंतर तिनं अशी कल्पना केली की ती आपलं सर्व फर्निचर त्या नवीन घरात ठेवते आहे. आणि हे सर्व केल्यानंतर काही तासातच तिला फोन आला की तिची ऑफर स्वीकारली गेली आहे आणि तिच्या अंगावर आनंदानं शहारे आले. पण तिला आश्चर्य मात्र नाही वाटलं, कारण तिला माहीतच होतं की ते घर तिचंच आहे आणि रहस्य ज्ञानातील ती चॅम्पियन ठरली म्हणा ना. मग असं आपल्याला सर्व काही मिळत असतं, फक्त आपण अगदी विश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. तुम्हाला काय हवं आहे हे निश्चित करा. विश्वास बाळगा की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. दृढ विश्वास असू दे की तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी पात्र आहात आणि ती गोष्ट तुम्ही मिळवू शकता. आता रोज डोळे बंद करून काही मिनिटं मानस प्रतिमा पहा आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या पाशी आहेच अशा भावना अनुभवा आणि ती गोष्ट तुमच्या पाशी असल्याचा प्रत्यय घ्या. यातून आत बाहेर या आणि तुमच्या पाशी जे जे प्रत्यक्षात अधिक आहेच त्यावर लक्ष केंद्रित करून कृतज्ञता व्यक्त करा आणि त्याचा खरोखर आनंद घ्या. आता तुमच्या दैनंदिन कामाला लागा आणि सर्व वैश्विक शक्तींना समर्पित करा आणि श्रद्धा बाळगा की आता ती गोष्ट तुमच्या जीवनात कशी आणायची हे वैश्विक शक्ती आपोआप ठरवतील, एवढं लक्षात घ्या. आता अपेक्षा ही अतिशय प्रबळ आकर्षण शक्ती आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांची अपेक्षा करा. त्या गोष्टींची अपेक्षा करू नका ज्या तुम्हाला नको आहेत. कृतज्ञता ही तुमच्या मनशक्तीला योग्य दिशा देणारी, ऊर्जा बदलणारी आणि मनपसंत गोष्टी तुमच्या जीवनात आणणारी एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. आणि तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यामुळेच तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकता. आणि आपल्या मनपसंत गोष्टीसाठी आधीच धन्यवाद दिल्यामुळे तुमच्या इच्छांना भावनिक बळ मिळतं आणि तुम्ही ब्रह्मांडात अधिक सशक्त संकेत पाठवू शकता. मानस प्रतिमा पाहणं ही मनामध्ये आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंचा आनंद घेण्याची, तशी चित्र निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारची मानस प्रतिमा पाहत असता तेव्हा तुम्ही ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याचे सशक्त विचार आणि भावना मनात उत्पन्न करता. मग आकर्षणाचा नियम या गोष्टी प्रत्यक्षात साकार करून तुम्हाला प्रतिसाद देतो आणि जशा प्रतिमा तुम्ही पाहिल्या तशाच त्या अस्तित्वात आणतो. आणि आकर्षणाच्या नियमाचा खरा फायदा उठवण्यासाठी तो कधीतरी किंवा एखाद्याच्या वेळी असा वापर करू नका आणि वापरू नका, तर तो सातत्यानं वापरण्याची सवय स्वतःला लावून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घटना आठवून पहा आणि जी घटना किंवा क्षण तुम्हाला नकोसे वाटतात, आवडले नाहीत, ते बदलून हव्याशा वाटणाऱ्या आनंददायी रूपात पहा, ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना नक्कीच उत्पन्न होतील आणि तुम्ही सकारात्मक जीवन नक्की आनंदाने जगू शकता. आता मित्रांनो, श्रीमंतीचं रहस्य आपण जाणून घेऊ. मन ज्या गोष्टींची कल्पना करू शकतं ती मिळवू शकतं. आता रहस्य ज्ञानामुळे खरोखरच माझं जीवन बदलून गेलं असं जॅक कॅनफिल्ड म्हणत आहेत. आणि कारण माझ्या वडिलांची मानसिकता अतिशय नकारात्मक होती. त्यांना असं वाटत असे की श्रीमंत लोकांनी इतरांची पिळवणूक करून किंवा फसवणूक करूनच संपत्ती मिळवलेली आहे. आणि यामुळे लहानपणापासूनच माझ्या मनात पैशाविषयी अनेक चुकीच्या समजुती होत्या. आणि उदाहरणार्थ, जर तुमच्याजवळ पैसा असेल तर तुम्ही कुमार्गाला लागता आणि तुमच्याजवळ पैसा आहे म्हणजेच तुम्ही वाईट आहात, कारण पैसा हा वाईट मार्गानेच मिळतो. वाईट दुर्जन लोकांकडेच तो असतो. पैसा काही झाडावर उगवत नाही,
माझ्या वडिलांचं एक आवडतं वाक्य होतं, तू काय मला रॉक फेलर समजतोस? एकंदरीत जगणं ही मोठी कठीण मुश्किल गोष्ट आहे, अशीच माझी पक्की समजूत होती. जेव्हा माझी ओळख डब्ल्यू किमेंट स्टोन यांच्याशी झाली तेव्हा कुठे मी बदलू लागलो आणि माझ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. त्यावेळी स्टोन साहेबांबरोबर काम करत होतो. मला ते म्हणले, तू स्वतःसाठी खूप मोठं लक्ष निश्चित कर आणि तुझं ध्येय इतकं मोठं हवं की ते खरोखर मिळाल्यानंतर तू आनंदानं उड्या मारशील आणि तुझा आनंद गगनात मावणार नाही. आणि तुझ्या सहज लक्षात आलं पाहिजे की हे केवळ मी तुला शिकवलेल्या पद्धतीमुळे शक्य झाले, नाहीतर ती फारशी सहज गोष्ट नव्हती. त्यामुळे माझी वार्षिक प्राप्ती ही साधारण $8,000 होती. म्हणून मग मी ठरवलं की एका वर्षात मी $1,00,000 कमवू इच्छितो. आणि त्यावेळी हे मला खरंच माहीत नव्हतं की मी हे कसं करणार आहे आणि कोणतीही युक्ती मार्ग मला सध्या तरी दिसत नव्हता. अशी कोणतीही शक्यता दिसत नव्हती. परंतु तरीही असंच मी स्वतःशी म्हटलं, मला वर्षाला $1,00,000 मिळणार आहेत आणि माझा तसा दृढ विश्वास आहे हे खरंच घडलंय, असा मी वागणार आहे आणि हे संकेत ब्रह्मांडाला पाठवणार आहे. आणि मी तसं केलंही, करायला सुरुवात केली. स्टोन साहेबांनी मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली की मी दररोज डोळे बंद करून माझं जे लक्ष आहे त्याची मानस प्रतिमा अत्यंत स्पष्टपणे पाहावी की जणू काही मी ते मिळवलेलेच आहे. आणि मी $1,00,000ची नोट बनवून माझ्या पलंगाच्या वरती छतावर चिटकवली आणि त्यामुळे रोज सकाळी डोळे उघडल्यावर मी प्रथम वर पाहत असे आणि मला ती नोट दिसायची आणि ती आठवण करून द्यायची मला माझ्या ध्येयाची. त्यानंतर मग मी माझे डोळे बंद करून मानस प्रतिमा पाहत असे आणि वर्षाला 1,00,000 मिळाल्यानंतर माझी लाईफस्टाईल जीवनशैली कशी असेल त्याची त्यानंतर एक महिनाभर फारसं आगळं वेगळं काही घडलं नाही. माझ्या मनातही काही चमत्कारपूर्ण विचार आला नाही आणि कुणीही मला जादा पैसे, मोठी रक्कम, पगारवाढ वगैरे दिली नाही. 1 महिन्यानंतर माझ्या मनात पुन्हा तो $1,00,000चा विचार आला आणि अगदी अचानक मी एक पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक प्रकाशित करावं असं माझ्या मनात आलं आणि मी जर माझ्या पुस्तकाच्या 4,00,000 प्रतींची नोंदणी करू शकलो आणि मला प्रत्येक पुस्तकामागे फक्त $5 फायदा झाला तरी मी $1,00,000 कमवू शकतो. पहा, ते पुस्तक माझ्याजवळ होतंच, पण असा विचार माझ्या मनात कधी झाला नव्हता. आणि एक रहस्य हे सुद्धा आहे की जेव्हा तुमच्या मनात अशी अचानक अंतस्फूर्ती येते तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. आणि मलाही माहीत नव्हतं की मी 4,00,000 प्रती कशा काय विकू शकणार आहे. त्यावर मी सुपर मार्केटमध्ये नॅशनल अँकरर पाहिला आणि मी तो लाख वेळा पाहिला होता, कारण तो तिथे पार्श्वभूमी म्हणून वापरलेला होता. आणि अचानक माझ्या मनात एक विचार उसळी मारू लागला आणि मला वाटायला लागलं की जर या माध्यमातून लोकांना माझ्या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली तर नक्कीच 4,00,000 लोक माझं पुस्तक विकत घेतील. आणि यानंतर दीड एक महिन्यानंतर मी न्यूयॉर्कला हंटर कॉलेजमध्ये 600 शिक्षकांसमोर एक व्याख्यान दिलं आणि व्याख्यानानंतर एक महिला माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुमचं भाषण खूपच छान झालं, मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आणि हे माझं विजिटिंग कार्ड. मला नंतर कळलं की ती एक महिला फ्रीलान्स पत्रकार होती आणि नॅशनल अँकररमध्ये लेखी लिखित होती. आणि द ट्विलाइट झोन हा विषय माझ्या मनात घुमू लागला. ओहो, या गोष्टीचा खरोखरच उपयोग होतोय. आणि तो लेख छापला गेला आणि पुस्तकाची विक्री वाढू लागली. तुम्हाला सांगायचा मुद्दा हा की माझ्या जीवनात या सर्व घटना आकर्षित करत होतो, ज्यामध्ये ती पत्रकारही सामील होती. आणि लांबलचक कहाणी थोडक्यात सांगायची झाली तर एवढंच सांगावं लागेल की मला त्या वर्षी $1,00,000 कमवता आले नाहीत. माझी कमाई त्या वर्षी $92,327 झाली. आता यामुळं काय आम्ही निराश होऊन असं म्हणायचं का की हा चमत्कार नव्हता? याऐवजी आम्ही तर असं म्हणत होतो, ही गोष्ट अद्भुत घडली, चमत्कारच झाला. माझ्या पत्नीनं मला विचारलं की हा एक उपाय $1,00,000 साठी काम करतो तर तो $10,00,000 साठीही काम करू शकतो. मग मी तिला म्हटलं, मला नाही माहीत, पण निदान वाटतंय तरी तसं. आपण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. माझ्या प्रकाशनानं चिकन सूप फॉर द सोल पुस्तकासाठी जेव्हा माझ्या रॉयल्टीचा चेक फाडला तेव्हा त्यांनी त्यावर एक स्माईलचं चित्र रेखाटलं होतं, हसऱ्या चेहऱ्याचं चित्र, कारण ते प्रथमच कुणा लेखकाला $10,00,000चा चेक देत होते. आणि मी रहस्य जाणलं आहे माझ्या स्वनुभवातून. हो, मला ते काम करत की नाही याची परीक्षा घ्यायची होती ना. मिळाला पुरावा, रहस्य क्रियाशील झालंय आणि ते काम करतं. ते 100% खरं आहे. आता त्या दिवसापासून मी रहस्य उपयोगात आणून अत्यंत समृद्ध जीवन नक्कीच मी जगत होतो आणि मी ते जगणार आहे. रहस्य ज्ञान
आणि आकर्षणाच्या नियमाचा हेतूत जाणीवपूर्वक वापर हा जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत करता येतो. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी किंवा ती मिळवण्यासाठी प्रक्रिया ती, आणि यातच पैसा सुद्धा सामील आहे. पैसा आकर्षित करण्यासाठी तुम्ही संपत्तीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्याकडे पुरेसा पैसा नाही असं तुम्हाला वाटत असतं, तेव्हा तुमच्या जीवनात आणखी पैसा येणं, समृद्धी येणं केवळ अशक्य आहे. कारण याचा अर्थ असा की तुमच्या मनात तुम्ही असे विचार आणता असता आणि की माझ्याकडे पुरेसा पैसा नाही. आणि जेव्हा तुम्ही यावरचं लक्ष केंद्रित करता तेव्हा आपोआपच तुमच्या जीवनात पुरेसा पैसा नसण्याची परिस्थिती, प्रसंग निर्माण होतात. म्हणूनच तुम्ही समृद्धीवर, अक्षय अफाट संपत्तीवरच लक्ष केंद्रित करायला हवं. तरच तुम्हाला पैसा नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमच्या विचारातून एक नवा संकेत पाठवायला हवा आणि तुमच्या मनात असेच विचार हवेत की आत्ता या क्षणीही तुमच्याकडे जरुरीपेक्षा जादा पैसा आहे. आणि खरंच तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीला आता आव्हान करा आणि तुमच्याकडे आवश्यक तेवढा पैसा आहेच आणि तुम्हाला मिळालेलाच आहे असा विश्वास बाळगा. तसा प्रत्यय घ्या आणि हे असं सगळं करणं अत्यंत आनंदाचं आहे आणि यातून तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. आणि मजेदार खेळ हा. आणि जेव्हा तुम्ही श्रीमंत असल्याचा अभिनय करता, वैभवशाली असण्याचे समृद्धीचे खेळ खेळता, त्या क्षणी तुमच्या मनात संपत्तीविषयक चांगल्या भावना निर्माण होतात आणि मग संपत्तीचा ओघ तुमच्या जीवनात सुरू होतो. आणि एक लक्षात घ्या, मग भरपूर काही तुम्हाला मिळू लागतं आणि तुम्हाला भरपूर काही आनंद मिळू लागतो. आता समृद्धी तुम्ही आकर्षित केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीजवळ आवश्यक तेवढा पैसा नसण्याचे एकमेव कारण म्हणजे ते आपल्या विचारांमुळे पैशाला त्यांच्याकडे येण्यापासून रोखत आहेत. आणि प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे. पैसा तुमच्यापाशी येण्यास ब्रह्मांड विरोध नाही करत, कारण तुम्हाला जितक्या पैशांची आवश्यकता आहे तितका पैसा अदृश्यात आत्ताही उपलब्ध आहे. तरी तुमच्याजवळ आवश्यक तेवढा पैसा नसेल तर तो यामुळेच की तुम्ही तुमची संपत्तीच्या प्रवाहाला तुमच्याकडे येण्यात अडथळे निर्माण करतायत आणि तुमच्या नकारात्मक विचारांमुळे घडताय. तेव्हा पैशांची उणीव, तुटवडा या पारड्यात विचार घालण्याऐवजी ते समृद्धीच्या पारड्यात घाला म्हणजे झालं. पैशाची गरज जाणवणं ही एक अत्यंत शक्तिशाली, सामर्थ्यवान भावना आहे. आणि अर्थातच आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही सतत पैशांची गरज भासणं, तुटवडा असणं हीच गोष्ट स्वतःकडे आकर्षित करत राहता. पैशाबद्दल बोलताना मी काही स्वानुभवानं सांगू शकतो की कारण रहस्य ज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी माझी बँकेतील खाती दर्शवित होती की माझ्या कंपनीला त्या वर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि 3 महिन्यात ही कंपनी इतिहास जमा होऊन जाईल. 10 वर्ष आतोनात कष्ट करूनही माझी कंपनी माझ्या हातातून निसटून चालली होती. जेव्हा कंपनी वाचवण्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे असं मला जाणवू लागलं, तेव्हा परिस्थिती आणखीच बिघडत गेली आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. यानंतर मग मला रहस्य ज्ञान प्राप्त झालं आणि माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, ज्यामध्ये माझ्या कंपनीची स्थिती सुद्धा सामील होती, पूर्णतः बदलून गेली. कारण मी विचार करण्याची पद्धत बदलली. माझ्या अकाउंट्स आणि अकाउंटंट आकडेमोड करते, हिशोब करत पैशांचा चिंतेत वेगळे होते आणि त्यांचं लक्ष पैशांच्या चिंतेवर केंद्रित असताना मी मात्र माझं चित्त समृद्धीच्या भावनांवर केंद्रित केलं होतं. आणि सारं काही चांगलंच होणार असंच मी मनात म्हणत राहिले. आणि माझ्या अस्तित्वाचा कण न कण हे जाणवत होता की वैश्विक शक्ती मला समृद्धी बहाल करणार आहेत आणि त्यांनी ती तशी केलीही. आणि वैश्विक शक्तींनी हे सर्व मला अशा मार्गानं, अशा पद्धतीनं दिलं की मी याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हते. आणि मला माझ्या मनात देखील कधी कधी शंकेची पाल चुकचुकायची, पण मी बदलांसाठी मी कृतज्ञता व्यक्त करत होते आणि याचा आनंद घेत होते आणि तसा विश्वासही मी बाळगत होतो, असं लेखिका म्हणत आहेत. आणि रहस्य ज्ञानाबाबत मी एक गुपित आपल्याजवळ उघड करते. जीवनात तुम्हाला जी कुठली गोष्ट हवी असेल ना, ती मिळवण्याचा शॉर्टकट म्हणजे आत्ता या क्षणी आनंदित होणं, सुख अनुभवणं. मनपसंत वस्तू, मनासारखी संपत्ती आणि हव्या त्या गोष्टी जीवनात आणण्याचा सर्वाधिक वेगवान मार्ग हाच आहे. आणि सुख आणि आनंदाच्या भावनांना ब्रह्मांडात प्रक्षेपित करण्यावर लक्ष नक्कीच केंद्रित करा. आणि असं केल्यामुळं तुम्ही तुमच्याकडे त्या सर्व गोष्टी आपोआप आकर्षित कराल, ज्या तुमच्या जीवनात सुख आणि आनंद आणतील. यात फक्त संपत्तीच नव्हे तर प्रत्येक मनपसंत इच्छित गोष्ट सामील आहे. आणि तुम्ही तुमची मनपसंत इच्छित गोष्ट मिळाल्याचे संकेत ब्रह्मांडात पाठवायला हवेत. आणि जेव्हा तुम्ही सुख समृद्धीच्या भावना
प्रक्षेपित कराल तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला हवीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात साकार नक्कीच करेल आणि तुमचं जीवन समृद्ध करेल. आकर्षणाचा नियम तुमचे सर्व आंतरिक विचार आणि भावना प्रत्यक्षात आणतो आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करा. मला कल्पना आहे की लोकांच्या मनात कशा प्रकारचे विचार चाललेले असतात आणि मी माझ्या जीवनात आणखी पैसा कसा आकर्षित करू शकेल, मी कोणत्या मार्गाने श्रीमंत होऊ शकतो, मी समृद्धी संपत्ती कशी मिळवू शकतो. आणि खरं तर माझी नोकरी मला आवडते, माझी कमाई मर्यादित आहे आणि माझ्याकडे जो काही पैसा येतो तो या नोकरीच्या पगारातून, मग मी कर्जमुक्त कसा काय होऊ शकेन आणि क्रेडिट कार्डवरील रक्कम कशी काय भरणार आणि मी आणखी पैसे कसे मिळवणार, तसा इरादा तरी ठेवा. आणि या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुन्हा याच रहस्याविषयी वेळोवेळी जे सांगितलं त्याकडे मी लक्ष वेधतो. आणि तुमचं काम एवढंच आहे की ब्रह्मांडाच्या कॅटलॉगमधून तुम्हाला काय हवं हे घोषित करणं हे तुमच्यावर आहे. आणि त्यापैकी पैसा ही एक मागणी असेल तर नेमका किती हवा सांगायला हवं, ठरवायला हवं. उदाहरणार्थ मला पुढील 30 दिवसात $25,000 मिळायला हवेत, अनपेक्षित अशी किंवा तुम्हाला मिळायला कठीण अशी रक्कम, पण तुम्हाला मिळू शकेल असा तुमचा विश्वास असायला हवा. आणि जर आत्तापर्यंत तुम्हाला असं वाटलं असेल की फक्त नोकरीचा पगार मिळणं या एकाच मार्गाने तुम्हाला पैसे मिळू शकतो, तर ते ताबडतोब मनातून काढून टाका. आणि तुमच्या ध्यानात येत आहे की जर तुम्ही असाच विचार करत राहिलात तर तोच तुम्हाला अनुभवता येईल आणि जीवनात हाच विचार साकार होऊन राहील. आणि अर्थातच अशा विचारांचा तुम्हाला काहीही फायदा नाही होणार. आणि आता तर तुम्हाला निश्चित समजलंय ना की तुमच्यासाठी सर्व प्रकारची समृद्धी, वैभव उपलब्ध आहे. आणि हा पैसा तुम्हाला हवा तितका पैसा तुमच्याजवळ कसा येईल याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. ते तुमचं काम नव्हे. तुमचं काम एवढंच मागणं, तुम्हाला मिळणारच आहे आणि असा विश्वास बाळगणं आणि मिळालेल्याच्या भावना अनुभवून आत्ताच त्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त करणं. बाकी सर्व जबाबदारी आणि कशा रीतीनं ती गोष्ट तुमच्यापाशी आणायची याचे सर्व तपशील वैश्विक शक्तीवर सोपवून द्या. आणि अनेक लोकांचं लक्ष कर्जातून बाहेर पडणं हे असतं, पण या विचारांमुळेच ते नेहमी कर्जात बुडालेले राहतात. कारण सतत मनात कर्जाचे विचार, तुम्ही मग कर्ज आणि कर्जच आकर्षित करता. आता तुम्ही म्हणाल की मी तर कर्जातून बाहेर पडण्याचा विचार करतोय ना, मग तुम्ही कर्ज फेडीचा की कर्जमुक्तीचा विचार करता याच्याशी मला कर्तव्य नाही, मला त्याची पर्वा नाही. मला तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे की कर्जाविषयी विचार केल्यानं तुम्ही केवळ कर्जच आकर्षित करणार. म्हणूनच कर्जफेड करण्याची योजना जरूर बनवा, पण लक्ष मात्र संपत्ती समृद्धीवरच केंद्रित करत राहा. एवढंच तुम्ही केले पाहिजे. आणि समजा तुमच्याकडे बिलांचा ढीग पडलाय आणि सगळी बिलं कशी द्यायची हे तुम्हाला समजत नाहीये, पण म्हणून काही तुम्ही बिलांवर लक्ष केंद्रित करून नाही चालणार. तसं केलं तर तुम्ही आणखीन बिलं आकर्षित कराल आणि ज्यामुळं तुमचं मन वैभवावर एकाग्र होईल. आणि भोवती बिलं पडलेली असतानाही असं काहीतरी करा आणि चांगल्या भावना मनात आणण्याचा, सकारात्मक अनुभव घेण्याचा मार्ग शोधा. म्हणजे चांगलं तेच तुमच्याकडे येत राहील आणि येईल. अनेकदा लोक मला सांगतात, मला माझा इन्कम डबल करायचा आहे, पुढील वर्षी माझी प्राप्ती डबल व्हायला हवी. पण त्यांच्या कृती पाहायला गेलात तर लक्षात येईल की मात्र हे असं घडण्यासाठी जे करायला हवं ते अजिबात करत नाहीयेत. उलट ते नेहमी असंच म्हणतात, मला खर्च भागवता येत नाहीयेत, अमुक गोष्ट मला सध्या परवडत नाही. असं म्हटल्यावर अंदाज करा काय होणार. मग तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे. अमुक खर्च मला झेपत नाही, ही गोष्ट मला परवडत नाही, खर्च भागवता येत नाही, असे शब्द तुम्हाला तुमच्या ओठात येता क्षणी लगेच तुम्ही ते बदलले पाहिजेत. आणि इथेच तर तुमची खरी शक्ती दिसायला हवी. मी ही गोष्ट विकत घेऊ शकतो, मला हे सगळं सहज परवडेल असं म्हणा. पुन्हा पुन्हा म्हणत राहा आणि पोपटासारखे पुढील 30 दिवस असा विचार निश्चित करून टाका की आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून तुम्ही म्हणणार आहात, मी ही गोष्ट सहज विकत घेऊ शकतो, मला ती नक्कीच परवडते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार जवळून जाताना पाहता तेव्हा मनात म्हणा, मी अशी कार खरेदी करू शकतो. मनपसंत कपडे पाहता तेव्हा म्हणा, हे मी सहज घेऊन अशी कार खरेदी करू शकतो. आणि एखाद्या मस्त वेकेशन्स पॅकेजची जाहिरात पाहता तेव्हा म्हणा, हे मला नक्कीच परवडेल. असं म्हणायला सुरुवात केल्यावर हळूहळू तुम्ही फ्रिक्वेन्सी विचारांची दिशा बदलेल आणि तुमच्या मनात पैशांविषयी सकारात्मक भावना निर्माण होतील. आणि होत तुम्ही स्वतःला पटवून देऊ लागाल की अशा गोष्टी तुम्ही अगदी सहज विकत घेऊ शकता आणि हे तुम्ही करू शकता. हे करता करता तुमचं जीवनच चित्र बदलून जाईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल आणि मिळू लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुम्हीच ते करायचं आहे.
फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील अभाव किंवा न्यून, एखादी कमतरता यावर लक्ष केंद्रित करता किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्याचा विचार करता, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती समवेत त्या गोष्टींबाबत व्यर्थ बडबड करत बसता, तेव्हाच मित्र मुलं माणसं यांच्यापाशी आपल्याकडे अमुक नाही असं म्हणत राहता. हे पुरेसं नाही, ते आपल्याकडे कमी आहे, अमुक गोष्ट आपल्याला परवडण्यासारखी नाही असं ऐकावत राहता, तेव्हा खरोखरच तुम्हाला ती गोष्ट कधीच परवडणार नसते. कारण तुमच्याकडे नाही, कमतरता, पैशांची कमी याच गोष्टी तुम्ही आकर्षित करता. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल, श्रीमंती हवी असेल, तर त्यावरच मन एकाग्र करा ना. आत्मिक खजिना ज्यापासून सर्व दृष्ट संपत्ती मिळते तो कधीच रिता होत नसतो आणि तो प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतो आणि त्यावरील तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला प्रतिक्रिया दर्शवतो आणि तुमच्या मागण्या पुरवितो. आणि नक्कीच लक्षात ठेवा, मग तुम्हाला ते रहस्य कळत जातं आणि तुम्हाला सर्व काही मिळत जातं. म्हणून तुम्ही कधी असं बोलू नका की माझ्याकडे हे नाही आणि ते नाही. कधी तुम्ही चांगलाच विचार आणि सकारात्मक विचार केला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतील आणि मिळतील. आणि मग तुम्ही अत्यंतिक आनंदित होत जाल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होत जाईल. एवढं तुम्ही मनात ठाम ठेवलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे, मगच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. आणि मित्रांनो, तुमच्या जीवनात नक्कीच भरपूर प्रकारचे टेन्शन आणि प्रॉब्लेम्स असतात, पण ते सॉल्व्ह करण्यासाठी स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतात आणि ते तुम्हाला दर्शनही देत असतात. फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गाडीवर स्वामींचं स्टिकर दिसत असेल किंवा मग त्यांचे नाव किंवा श्री स्वामी समर्थ असंही तुम्हाला वाक्य दिसत असणार, किंवा मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असंही तुम्हाला दिसतं. मग ते स्वामी तुम्हाला भेटत असतात आणि स्वामी तुम्हाला सांगत असतात की बाळा, मी खरंच तुझ्या पाठीच्या मागे आहे आणि तुझ्या पाठीमागे असताना सुद्धा मी तुला सर्व काही मदत करत आहे. फक्त तू त्याचा अनुभव घे आणि तू जीवनामध्ये पुढे जात राहा. हेच आपल्याला स्वामी सांगत असतात आणि भरपूर काही आपल्याला मदतही करत असतात. फक्त ती मदत आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. सर्व काही जीवन तुमचं व्यवस्थित होऊन जाईल आणि सर्व कामं एकदम चांगल्या रीतीने पार पडतील. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची भक्ती ही निस्वार्थ मनाने करा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि मिळेलच. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.